मंडळी, आपण कधी लक्ष दिलंय का? काही लोक वय वाढतं तरी अजूनही तेजस्वी, निरोगी आणि तरुण दिसतात आणि काही लोक तर 30च्या आतच थकलेले वृद्ध दिसतात. असं का होतं? खरं तर तरुणपणा ही फक्त त्वचेशी संबंधित गोष्ट नाही. ती आपल्या शरीराच्या ऊर्जेशी, मनस्थितीशी आणि आहाराशी जोडलेली आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत अँटी एजिंगसाठी आयुर्वेदातील सर्वात प्रभावी असे 11 उपाय, जे फक्त आपल्या शरीरालाच नाही तर मनालाही तरोताजा ठेवतात. मंडळी, आयुर्वेद सांगतं वृद्धत्व हे नैसर्गिक आहे, पण अकाली वृद्धत्व आपण टाळू शकतो. आयुर्वेदानुसार वृद्धत्व ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे, पण जर आपण जीवनशैली, आहार, दिनचर्या जर चुकीची असेल तर अकाली वृद्धत्व येतं. म्हणूनच आयुर्वेद सांगतं वात दोष वाढला की त्वचा कोरडी, सुरकुतलेली, निस्तेज दिसू लागते. त्यामुळे वय कितीही असो, वात संतुलन ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता दैनंदिन आहारात घ्यायचे काही अँटी एजिंग घटक, जे की आपल्या स्किनला अँटी एज बनवतात. तर घृत म्हणजे तूप, जे मेंदू, त्वचा आणि हाडांसाठी अमृता समान आहे. दुसरं म्हणजे आवळा, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि जे अँटीऑक्सिडंट्सचा राजा म्हटलं जातं. हळद आणि काळी मिरी हे सूज कमी करून पेशीचे संरक्षण करतं. नंतर गूळ, तीळ आणि बदाम, जे हार्मोन्स संतुलित ठेवतात. शतावरी आणि अश्वगंधा, जे की शरीराची ताकद आणि चमक वाढवतात. त्याचबरोबर आवळा रस जर तुम्ही दररोज घेतला तर त्वचेचा ग्लो नैसर्गिकरित्या वाढतो. आता आयुर्वेदिक दिनचर्या काय आहे ज्यामुळे तुम्ही तरुण राहू शकता? तर दररोज सकाळी तुम्ही सूर्योदयापूर्वी उठणं, हलकी व्यायामशैली, प्राणायाम, ध्यान, नंतर कोमट पाण्याने आंघोळ आणि शरीरावर तेल, अभ्यंग, विशेषतः तिळाचं तेल वापरावं, कारण ते वात शांत करतं आणि त्वचा मुलायम ठेवतं. रात्री झोपेची वेळ हे सर्वात मोठं नॅचरल अँटी एजिंग टॉनिक आहे. झोप हा सर्वात नैसर्गिक सौंदर्यिक उपाय आपण मानू शकतो. आयुर्वेद असं सांगतं की रात्री झोपेच्या वेळी शरीर पेशींची पुनर्रचना होते. म्हणून 10 ते 11च्या दरम्यान झोपायला जाणं आणि पुरेशी 7-8 तास झोप घेणं फार महत्त्वाचं आहे. अँटी एजिंगसाठी अमृता समान औषधी आपण काही पाहणार आहोत. त्या म्हणजे अश्वगंधा चूर्ण, ज्यामुळे थकवा, कमजोरी आणि ताण कमी होतो. शतावरी हे स्त्रियांसाठी सर्वोत्तम पुनरुत्पादक औषध मानलं जातं. त्याचबरोबर ब्राह्मी, जे की स्मरणशक्ती, मेंदू आणि मनासाठी अमृत म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर गिलोय, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती फार मोठ्या प्रमाणात वाढते. त्यानंतर च्यवनप्राश. दैनंदिन जर तुम्ही च्यवनप्राशचं सेवन केलं तर तुमची त्वचा आणि शरीर दोन्ही तेजस्वी ठेवण्यासाठी च्यवनप्राश तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात मदत करतं. त्याचबरोबर आता ध्यान आणि सकारात्मक विचार हा खरा तरुणपणा मनातून येतो. शरीर तरुण ठेवण्यासाठी मनाचं शांत आणि प्रसन्न असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दररोज 10 मिनिटांचं ध्यान, सोहम किंवा ओमचा जप करा. मेंदूतील पेशी ताज्या यामुळे राहतात आणि मनातील नकारात्मकता दूर होते. पाणी सर्वात स्वस्त पण अमूल्य अँटी एजिंग पेय मानलं जातं. कोमट पाणी दिवसभरात 8 ते 10 ग्लास पिणं अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं. ह्यामुळे तुमच्या त्वचेचा रंग, ग्लो आणि पचन सुधारतं. त्याचबरोबर काही घरगुती अँटी एजिंग फेस पॅक आपण पाहणार आहोत. ते म्हणजे आवळा पावडर, मध आणि गुलाबजल. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 वेळा तुमच्या चेहऱ्यावर लावा. ह्यामुळे त्वचा ताजी, घट्ट आणि उजळ राहते. दुसरा, हळद, बेसन आणि दूध, यामुळे सुरकुत्या आणि काळेपणा कमी होतो. आता काही अँटी एजिंग योगासनं आपण पाहूया. ते म्हणजे सूर्यनमस्कार, त्रिकोणासन, सर्वांगासन आणि भुजंगासन. ही आसनं त्वचेचा आणि स्नायूंचा ताजेपणा टिकवतात. तसेच रक्ताभिसरण सुधारतात आणि यामुळे आपली झोप चांगली होते, आपल्याला झोप चांगली लागते. मानसिक शांती आणि कृतज्ञताचा भाव असणं हेही फार महत्त्वाचं आहे. जे आपल्या जवळ आहे त्याबद्दल आभार मानणं हेच सर्वात मोठं औषध आहे. जेव्हा मन शांत असतं तेव्हा शरीरातली प्रत्येक पेशीही आनंदाने नाचते आणि तेच तरुण दिसण्याचं खरं रहस्य आहे. आता आठवड्याभराचा एक अँटी एजिंग रुटीन तुम्हाला मी सांगते, एक शॉर्ट गाईड म्हणून. तर दिवस मुख्य लक्ष द्या, ते म्हणजे आहारात तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. सोमवारी ध्यान,
औषधी तूप, आवळा, हळद, मंगळवारी योगासनं, गुळ, तीळ, बुधवारी पाण्याचं सेवन, ब्राह्मी चूर्ण, गुरुवारी अभ्यंग स्नान, अश्वगंधा घ्या, शुक्रवारी सकारात्मक विचार, शतावरी, शनिवारी पुरेशी झोप आणि ताजी फळं, रविवारी हसणं, नृत्य, च्यवनप्राश हे सगळं तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करा. त्यानंतर मंडळी, तरुणपणा म्हणजे फक्त सुरकुत्या नसणं नाही, तर तरुणपणा म्हणजे प्रत्येक दिवसाला नव्या ऊर्जेने प्रत्येक परिस्थितीला समोर जाणं. आयुर्वेद आपल्याला शिकवतं, शरीराला सन्मान द्या, निसर्गाशी जुळवा आणि मनात आनंद ठेवा. असं केलं तर वय वाढेल, पण चेहऱ्यावरचं तेज कधीही कमी होणार नाही. मंडळी, हा व्हिडिओमधील सर्व माहिती पारंपरिक आयुर्वेद आणि आरोग्य विषयक संदर्भावर आधारित आहे. कोणत्याही औषधी वापरण्याआधी तज्ज्ञ वैज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. या माहितीचा उद्देश हा शैक्षणिक आणि जनजागृतीसाठी आहे. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.